भारत माझा देश आहे, आपला नाही. आपला म्हणल्यावर कार्यक्रम ठोकायसाठी असतो. बस स्टँड आपलं आहे ना, वासून टाकला कार्यक्रम, कारण ते आपलं आहे ना. शाळा आपली आहे. भिकार चोटान गाडी गाडीवर घंटी ऐकली, कारण ती शाळा आपली आहे ना. हल्लेलं पत्र याच्या गोठ्यावर नेऊन टाकलं. शाळा आपली आहे. हल्लेली फरची याच्या संडास बाथरूमच्या समोर. शाळा आपली आहे. आता हा कार्यक्रम आहे, कार्यक्रम आपला आहे. झटकणार गेला निघून, ती बेदार होणार एकटच. पण कार्यक्रम माझा म्हणल्यावर गाद्या बरोबर ठेवायच्यात, माई सिस्टीम बरोबर ठेवायची आहे, ते बॅनर काढून ठेवायचे, हे का नाही. त्याच्यानंतर काही गालबोट लागणाऱ्याची काळजी घ्यायची, महिला बरोबर गेल्या पाहिजे, लहान लेकर बरोबर गेले पाहिजे. का? तो कार्यक्रम माझा आहे. भारताच्या प्रतिज्ञेमध्ये आपण जो शब्द वापरलाय तो माझा आहे, आपला नाही. म्हणून लेकरांना दैनंदिन जीवन जगत असताना मायबापानं पहिले हे शिकवा की हा भारत आपला नाही रे बाबा, हा भारत माझा देश आहे. आणि माझं म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. माझी म्हणल्यावर काय असते? जबाबदारी असते. आपण घर माझं म्हणतो म्हणून कोणताच हरामखोर आपल्या घरात थुकत नाही. पण बस स्टँड आपलं म्हणतो, थुकणारे भिकारचोट आपलेच असतात. 150 कोटीची इमारत तयार होती, काचा कोण फोडल्या? कोपऱ्यात थुकलं कोण? सार्वजनिक शौचालयामध्ये पिंपळाचं पान काढून अलीकन तू होणार पलीकडून अख्ख्या गावाचं नाव काढलं कोण? हे केलं कोण? हा म्हणून विनंती एकच आहे बाबा की पहिले लेकराला ती नैतिकता शिकवा की मला या देशासाठी काही देणं लागते. हे तुमचं काम आहे.